आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. ठाण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं सकाळी चांगलाच जोर पकडलाय. मुसळधार पावसामुळे ठाण्यातल्या मुकुंद सोसायटी, आनंद पार्क, वृंदावन सोसायटी या सगळ्या भागामध्ये पाणी साचलेलं आहे. पण त्यापूर्वी आपण ही दृश्य पाहतो आहोत ती ठाणा रेल्वे स्टेशनच्या परिसरातली ही दृश्य. ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत. आता पाण्याची पातळी थोडीशी वाढली आहे. रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं आता रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाहतोय ठाणा रेल्वे स्टेशनच्या परिसरातली प्लॅटफॉर्म नंबर 2, 3, 4, 5, 6 या सर्व ठिकाणी अशाच प्रकारची दृश्य आहेत. रेल्वे ट्रॅकवर पाणी आहे. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुढच्या थोड्याच वेळात अन्य काही ठिकाणची आम्ही तुम्हाला दृश्य दाखवणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर का रेल्वेने बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर जरा सांभाळून, कारण रेल्वे सेवा आधीच विस्कळीत झाली. इथे ठाण्यातल्या मासुंदा तलाव हा पूर्णपणे भरलाय आणि तलाव भरून इथलं पाणी बाहेर वाहू लागलंय. त्यामुळे तलावाच्या बाहेर मासे पकडण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केल्याचं दिसतंय. थेट तलावातून रस्त्यावर पाणी आलं आणि स्वाभाविकपणे मासेही बाहेर आले. मासुंदा तलावाच्या बाहेरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून जाताना दिसतंय. इथे समोरच्याच बाजूला भाजी मंडई आहे, तिथपर्यंत हे मासुंदा तलावाचं पाणी आलं आणि त्यासोबत मासे सुद्धा आले. त्यामुळे सकाळी इथे आलेल्या ठाणेकरांनी एक वेगळाच अनुभव घेतला. तिकडे अतिवृष्टीमुळे भातसा नदीला पूर आलाय. ठाण्यातील पिसे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पंपाच्या स्टेनरचा प्रवाह कमी झालाय. स्टेनरमध्ये गवत अडकलंय किंवा काही कचरा अडकलाय. नदीच्या पाण्यातून हे सगळं वाहत आलं होतं. काही पाणवेली आहेत त्याही अडकलेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्याला होणारा पाण्याचा पुरवठा हा अतिशय कमी दाबानं होत आहे. त्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस ठाणेकरांनी पाणी जपून वापरावं. 2 दिवस ठाण्याला कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. आणि ठाण्यातल्या काही अपडेट्स जाणून घेऊयात. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, रेल्वे ट्रॅकवर पाणी, मासुंदा तलावातले मासे रस्त्यावर, ठाण्यात पाऊस तुफान आहे. मिलिंद, ठाण्यात संपूर्ण पावसाने पूर्णपणे ठाण्याला झोडपून काढलेलं आहे. ठाण्यातल्या सकल भागात पाणी साचलेलंच आहे. पण याआधी अशी काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी कधीच पाणी साचलं नव्हतं, त्या ठिकाणी देखील पाणी साचलेलं आहे. मासुंदा तलाव ओव्हरफ्लो झाला, मासे बाहेर आले. लोकांनी तिथं जाळ्या लावून लावून मासे पकडलेले आहेत. हाजुरीला नेहमीचाच प्रश्न आहे. तिथं चाळीच्या चाळी पूर्णपणे पाण्याखाली जातात. असंख्य परिस्थिती जी आहे ही ठाण्यामधली वाईट आहे. मी आता शीळ रोडवर आहे. गेले 3 दिवस हा शीळ रोड जो आहे हा पाण्याखाली असतो, पाण्याखाली होता आणि अजूनही आहे. लांबच लांब गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या ही सगळी दृश्य जी आहे ही तुम्हाला दाखवतो मी. मिलिंदजी, पुढचा जो बॉटलनेक भाग दिसतोय, काही बिल्डिंगचे तिथे काम सुरू आहे. त्या ठिकाणी परत त्याचबरोबरीनं मोठी रांग लागलेली आहे. पाणी जर तुम्ही पाहिलं, ही माझ्या डाव्या बाजूला जी पिवळी बिल्डिंग आहे, त्या पिवळी बिल्डिंगच्या मागे तुम्ही पाहिलं पूर्ण डोंगर आहे. तो पूर्ण परिसर आहे जवळपास सगळाच पाण्याखाली आहे. तिथं छातीपेक्षा जास्त पाणी आहे आणि बाहेरून तिथून येताना तुम्ही पाहिलं तर पाण्याचा फ्लो जो आहे, डोंगराचं पाणी जे आहे, निसर्ग आहे शेवटी, तो त्याचा निचरा जो आहे तो करणारच. आणि हे सगळं पाणी जे आहे तिथं मधल्या भागात इथं तुम्ही बघता गाड्यांची लांबत लांब रांग लागलेली आहे आणि ती असताना तिथं वाहतूक पोलीस आहेत. गेली 3 दिवस 24 तास ठाणे वाहतूक पोलीस जे आहेत या सगळ्या परिस्थितीचा पूर्णपणे आढावा घेऊन तिथं मदत कार्य करतायत.
मुंब्र्यातली लोक असतील, शीळ डायगरची लोक असतील, सर्व त्या ठिकाणी पूर्णपणे लोकांना मदत करत आहेत. मधोमध मोठा एक कंटेनर, त्याचा एक टेम्पो, एक छोटी त्यानंतर छोटा टेम्पो हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आपल्याला दिसत आहेत. ही परिस्थिती गेली 3 दिवस आहे इथे. आजही ती परिस्थिती कायम आहे. याहीपेक्षा भयंकर परिस्थिती काल साधारणपणे संध्याकाळी 6च्या सुमारास होती. या सगळ्या ज्या डाव्या बाजूला तुम्ही ज्या गाड्यांच्या रांगा बघता इथं माझ्या, या रांगा ज्या आहेत हे सगळं हा संपूर्ण रस्ता जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली होता. लांबच लांब रांगा आहेत. तिथं क्रेन देखील बोलवल्या गेलेल्या आहेत ज्या गाड्या फसल्यात त्या काढण्याकरता. याचबरोबरीनं गाड्या कुठे अडकू नये किंवा अडकलेल्या गाड्या काढाव्यात आणि रस्ता सुरळीत व्हावा याकरता ही संपूर्ण तयारी केली जाते. माफ करा, तुम्ही दृश्य पाहिलं अतिशय ही प्रलयकारी दृश्य आहेत. गेली 3 दिवस हीच परिस्थिती मुंब्रामध्ये आहे. या मुंब्रातल्या शीळ रोड जो आहे, डायगर रोड जो आहे, या संपूर्ण भागामध्ये हीच अजित, परिस्थिती आहे. एकीकडे आपण ना तू म्हणतोयस ती शीळ रोडची दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करूया. जसे आपण आता रेल्वे ट्रॅकची दृश्य पाहतोय, शीळ रोडची तर दृश्य आपल्याला हाती जी आलेत ती अशी आहेत की नदी आहे की काय या रस्त्याला, आणि ती दृश्य पण आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. पण अजित, ठाणे शहरातल्या सुद्धा सखल भागात पाणी शिरलंय. म्हणजे रामावती रोडचा काही भाग असेल किंवा नौपाडा पाचपाखडीतला काही भाग असेल. अगदी गेल्या वेळेला तर म्हणजे महापालिकेच्या समोरच्या परिसरात सुद्धा, समोरच्या रस्त्याला सुद्धा पाणी साचलं होतं. बरोबर आहे मिलिंदजी. ठाणे महानगरपालिकेची जी मुख्य इमारत आहे, ज्या मुख्य इमारतीचा मागचा भाग हा सखल भाग आहे, तिथं थोडा जरी पाऊस पडला तरी कमरे एवढं पाणी साचतं. मात्र कालपासून ठाणे महानगरपालिकेचा जो पुढचा भाग आहे, जो वरच्या बाजूला आहे, तिथं देखील जवळपास गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे. म्हणजे पाऊस हा पडतोच आहे जास्त, पण निचरा जो पाण्याचा होण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते, जर आपल्याला माहिती आहे की गेले काही वर्षापासून प्लास्टिक बंदी आहे, त्यामुळे प्लास्टिकचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. मग असं असून सुद्धा ही पाण्याची परिस्थिती का होते, याला कारण म्हणजे अनधिकृत बांधकामं, रस्त्यांची बांधकामं करताना योग्य पद्धतीने न करणं आणि पारंपरिक ज्या ड्रेनेज लाईन होत्या त्या पूर्णतः बुजवून टाकणं. आता ही दृश्य तुम्ही जी पाहताय ही शीळ डायगरची आहेत, शीळ रोडची आहेत. मग तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे इथं रस्ता आहे का नदी आहे हीच परिस्थिती लक्षात येत नव्हती. जर मी तुम्हाला पूर्ण दृश्य दाखवली तर हे बघा, संपूर्ण ज्या इमारती आहेत या सगळ्या इमारतींच्या मागे हे मोठमोठे डोंगर आहेत. इथं पाऊस पडला तर साहजिकच आहे, हा निसर्ग आहे, तो सर्व पाणी जे आहे ते बाहेर सोडणार आणि ते फ्लो होऊन पूर्णपणे समुद्रामध्ये जाणार. ही सगळी परिस्थिती नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण असं असताना इथल्या आजूबाजूला जे अनधिकृत बांधकामं आहेत मोठ्या प्रमाणात ही वाढलेली दिसत आहेत. त्याचबरोबरीनं सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे संपूर्ण शीळ रोडचं. आणि हे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करताना इथले पारंपरिक जे डोंगरातलं पाणी येतं आणि ते पाणी निचरावण्याकरता ज्या पारंपरिक पद्धतीनं ड्रेनेज लाईन होत्या, या सगळ्या ड्रेनेज लाईन ज्या आहेत या हे रोडचं काम करताना बुजवलेल्या आहेत. आणि पूर्णतः म्हणजे पूर्ण जवळपास शीळ डायगर जो म्हणजे कल्याण फाटा चौक जो आहे तिथपासून ते मुंब्र्यापर्यंतचं संपूर्ण वाहतूक कोंडी अशा पद्धतीनं पूर्णपणे वाहतूक कोंडी झालेली आहे. मोठी वाहतूक कोंडी आहे. आणि हे जे कॉन्क्रिटीकरण केलं गेलं, मुळात हा रस्ता जो आहे हा खोदून करणं गरजेचं होतं, पण हा रस्ता न खोदता वरच त्याच्या सिमेंटच्या लेअर लावल्या गेल्या आणि बाजूला ड्रेनेज लाईन ज्या होत्या त्या ड्रेनेज लाईनच्या ज्या जागा आहेत त्या सोडण्यात आल्या नाही. ज्या आधीच गटर किंवा ड्रेनेज लाईन होती ती हे कामं करताना बुजवली गेली किंवा बुजली गेली, त्याची कुठे काळजी घेतली गेली नाही आणि त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. कालपासून पडलेल्या पावसाची काही आकडेवारी मिळू शकले की किती पाऊस झाला ठाणे जिल्हा आणि परिसरात? संपूर्ण ठाणे जिल्हा परिसरामध्ये नेमका किती पाऊस झाला याची आकडेवारी जी आहे ही थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. पण जर आपण पूर्ण ही सगळी जी आकडेवारी पाहिली किंवा हा संपूर्ण जे दृश्य पाहिलं, परिसर पाहिला, तर खरंच खूप वाईट परिस्थिती आहे. आणि ज्या पद्धतीनं अजूनही पाऊस कोसळतोय ते पाहता जरा सकाळी 9:30 वाजल्यापासून ते 10:30 पर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जवळपास 42 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. आणि आत्तापर्यंत 1926 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे गेल्या 2-3 महिन्यामध्ये. त्याचबरोबरीनं काल पूर्णतः जवळपास 60 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. म्हणजे जी परिस्थिती असते, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की 50 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जर पडला तर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात होते आणि तीच परिस्थिती आपल्याला आज पाहायला मिळते. मुळात जर अशी परिस्थिती वारंवार उद्भवणार असेल आणि जर हे यांना माहीत असणार की
जर 50 मिलीमीटरच्या पुढे पाऊस जास्त पडला पाऊस तर पडतो, पाणी बरोबर. साचतं. मग या अनुषंगे ह्या सगळ्या या सगळ्यांची तजवीज का केली जात नाही? आधीपासून का किंवा केली जात नाही? अशा परिस्थितीमध्ये बरोबर आहे जिथे अजित पाणी साचू नये- तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. थेट जाऊयात लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. हमारे साथी सांसद जो किसान परिवार से हैं, ग्रामीण परिवेश के हैं, सामाजिक आर्थिक रूप से पिछड़े वर्ग से हैं, ओबीसी समाज से हैं, बहुत बड़ी मात्रा में उनको मंत्रिपरिषद में मौका मिला, उनका परिचय करने का आनंद होता। हर बेंच पर से बैंक को थपथपा करके उनका गौरव किया गया होता, लेकिन शायद देश के दलित मंत्री बने, देश की महिला मंत्री बने, देश के ओबीसी मंत्री बने, देश के किसानों के बेटे मंत्री बने, ये बात कुछ लोगों को राज नहीं आती है और इसलिए उनका परिचय तक नहीं होने देते हैं। और इसलिए माननीय अध्यक्ष जी, मंत्रिमंडल में नवनियुक्त सदस्यों को लोकसभा में इंट्रोड्यूस समझा जाए। माननीय सदस्यगण, माननीय मंत्री महोदय का प्रधानमंत्री जी परिचय करना चाहते हैं। मैं पुनः आपसे आग्रह करता हूं, सदन की गरिमा और परंपराओं को बनाए रखें। ये उचित नहीं है, आप सदन की परंपरा गरिमा को गिरा रहे हैं। माननीय सदस्य अपने अपने आसन पर विराजे। मैं माननीय प्रधानमंत्री जी से आग्रह करूंगा कि मंत्रियों और राज्य मंत्रियों की सूची सदा पटल पर रख सकते हैं। मैं पटल पर रखता हूं। निधन संबंधी उल्लेख अच्छा हो, आप निधन संबंधी उल्लेख पर भी इसी तरीके से सदन में हल्ला करें। ये अच्छी परंपराएं मत डालिए आप। माननीय सदन के नेता, आप समझाइए इनको अच्छी परंपरा। निधन संबंधी उल्लेख आप बैठाइए इनको अपनी अपनी सीटों पर। वो भी चलिए बिठाइए ना आप। माननीय सदस्य, आप सदन की गरिमा को गिरा रहे हैं, अच्छी परंपराओं को तोड़ रहे हैं। ये देश देख रहा है, विश्व के अंदर सबसे बड़ा लोकतंत्र भारत है, लेकिन आपकी इस तरीके की कार्रवाई कतई उचित नहीं है और न्यायपूर्ण नहीं है, देश के लोकतंत्र के लिए उचित नहीं है। माननीय सदस्यगण, निधन संबंधी उल्लेख। माननीय सदस्यगण, मुझे अत्यंत दुख के साथ हमारे 40 पूर्व साथियों के निधन के संबंध में सभा को सूचित करना है। श्री स्कारिया थॉमस 6वीं और 7वीं लोकसभा के सदस्य थे, जिन्होंने केरल के कोट्टायम संसदीय निर्वाचन क्षेत्र का प्रतिनिधित्व किया। श्री थॉमस का निधन 74 वर्ष की आयु में 18 मार्च 2021 को कोची में हुआ। श्री हरि नारायण प्रभु 10वीं लोकसभा के सदस्य थे, जिन्होंने गोवा के पणजी संसदीय निर्वाचन क्षेत्र का प्रतिनिधित्व किया। वे इससे पहले 2 कार्यकाल के लिए गोवा, दमन और दीव विधानसभा के सदस्य और गोवा विधानसभा के सदस्य भी रहे। उन्होंने गोवा, दमन और दीव सरकार में मंत्री के रूप में भी कार्य किया। श्री हरीश नारायण प्रभु का निधन 85 वर्ष की आयु में 20 मार्च 2021 को पणजी में हुआ। श्री मुख्तार अनीस जी 11वीं लोकसभा के सदस्य थे, जिन्होंने उत्तर प्रदेश के सीतापुर संसदीय निर्वाचन क्षेत्र का प्रतिनिधित्व किया। श्री अनीस ने 4 कार्यकाल तक उत्तर प्रदेश विधानसभा के सदस्य के रूप में भी कार्य किया और साथ ही उत्तर प्रदेश सरकार में उप मंत्री के रूप में भी कार्य किया। मुख्तार अनीस जी का निधन 77 वर्ष की आयु में 30 मार्च 2021 को लखनऊ में हुआ। श्री
श्यामाचरण गुप्ता ने 14वीं और 16वीं लोकसभा में उत्तर प्रदेश के बांदा और इलाहाबाद संसदीय निर्वाचन क्षेत्र का प्रतिनिधित्व किया। त्यामुळे सभागृहामध्ये नवीन शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा परिचय करून देण्याचा औपचारिक कार्यक्रम असतो, पण त्यावेळेला विरोधकांनी मोठा गदारोळ केला, त्यामुळे ते होऊ शकलं नाही। आता निधन झालेल्या व्यक्तींच्याबद्दलचा शोकप्रस्ताव आहे, त्यानंतर पुन्हा सभागृहाचं कामकाज होईल, ते तुम्ही न्यूज 18 लोकमतवर लाईव्ह पाहू शकणार आहात। छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातमी अर्थातच पावसाची, कारण मुंबई, ठाणे आणि अन्य भागात सध्या मुसळधार बरसतोय। मुंबईत आजही हवामान विभागानं पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे। शहराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसामुळे समुद्र उधाणलाय। गेटवे ऑफ इंडिया जवळ भल्या मोठ्या लाटा समुद्रात येत आहेत आणि या लाटां पाहता समुद्राच्या परिसरात जाऊ नये असं आवाहन पुन्हा पुन्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, या परिसरात इतक्या मोठ्या लाटा? आपण जर पाहिलं असेल सर, तर हवामान खात्याने जो होता आपल्याला तंत्र खरा ठरताना पाहायला मिळतोय, कारण की मुंबईमध्ये गेल्या 24 तासामध्ये आपण जर आकडेवारी पाहिली तर आपल्या लक्षामध्ये येईल की किती मुसळधार असा आणि जोरदार पाऊस झालेला आहे। आपण शहरी परिसरामध्ये जर पावसाची आकडेवारी पाहिली तर तब्बल 48 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे। तर प्रामुख्याने मुलुंड, भांडूप हा जो सेंट्रलचा भाग येतो त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 90 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। तर वेस्टर्न सबअबचा जो भाग येतो, बँड्रा वगैरे केसी, या परिसरामध्ये आपल्याला 51 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। एकूण आकडेवारी पाहिली तर जवळपास 180 मिलीमीटर पाऊस आपल्याला फक्त एकट्या मुंबई शहरामध्ये होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे मरीन ड्राईव्हचा परिसर असेल किंवा गेट ऑफ इंडिया असेल, यामध्ये आपल्याला पूर्णतः लाटा उसळताना पाहायला मिळत होत्या। प्रामुख्याने मुंबईचा जर जो भाग पाहिला, दरडी कोसळण मंत्र्यांनी सुद्धा घेतलेले आहे। त्यामुळे दरडी कोसळणारा भाग असेल किंवा ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडं आहेत त्या ठिकाणी कोणतीही घडू नये। आवाज बरोबर पोहोचू शकत नाहीये तुषार, पण ही दृश्य पाहतो आहोत आपण गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातली। त्यामुळे या परिसरात कृपा करून जाऊ नका। खूप मोठ्या प्रमाणात समुद्राच्या लाटा आहेत आणि आजही मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे कृपया या परिसरात कोणी जाऊ नका। इकडे पनवेल तालुक्यातील उसरली गावामध्ये रात्रीपासून प्रचंड पाऊस आहे। पावसानं जोरदार हजेरी लावले। रात्रभर पाऊस पडत होता, त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। गावातील 50 ते 60 घरं ही जलमय झालेत। याही पेक्षा जास्त घरांमध्ये खरं तर पाणी शिरलंय। रात्रभर पावसाच्या पाण्यात घरात अनेकांना उभं राहून रात्र काढावी लागली, किंवा काही जण तर रात्रभर घरात शिरलेलं पाणी बाहेर काढण्यात व्यस्त होते। या सर्व घरात मोठं नुकसान झालंय। काही जणांना कट्ट्यावर बसून, घराबाहेरच्या कट्ट्यावर बसून किंवा गॅलरीच्या कट्ट्यावर बसून रात्र काढावी लागली, कारण बाकी घरातल्या सगळ्याच खोल्यांमध्ये गुडघाभर पाणी झालं होतं। तिकडे भिवंडी शहरामध्ये मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मोठं पाणी साचलं। भिवंडी शहरातील ब्राह्मणळी आणि अंबिकानगर इथली दुकानं आणि काही घरांमध्येही पाणी शिरलं। दुकानात पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, कारण असं अचानक पाणी वाढेल याची व्यापाऱ्यांना कल्पना नव्हती। व्यापाऱ्यांचं सामान भिजून गेलं। नाले सफाई न झाल्यामुळे या परिसरात पाणी साचल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। रवी शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रवी, काय अधिक माहिती आहे? अच्छा, भिवंडीमध्ये काल संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे, ते अद्यापही पाऊस सुरू आहे। अक्षरशः भिवंडीमध्ये नाले सफाई न झाल्यामुळे भिवंडी शहरातील तीनबत्ती नाका ते नजराना कंपाऊंड येथील हजारापेक्षा जास्त दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे। त्याचप्रमाणे पद्मानगर असेल, म्हाडा कॉलनी असेल, दर्गा रोड असेल, या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। घरामध्ये शेकडो घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। येथील जे कामोरी नदी आहे त्या नदीला पूर आलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर अक्षरशः जे खाडी किनारे जे घरं आहेत
त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर करण्याचंही काम सुरू करण्यात आलेलं आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे भिवंडी शहरामध्ये प्रथमच 26 जुलै प्रमाणेच हा म्हणजे पुराची शक्यता वाटते. कारण एवढं पाणी भरलं नव्हतं 26 जुलैच्या नंतर. कारण महत्वाचं त्याचं कारण एकच आहे की नाले सफाई न झाल्यामुळे पूर्ण शहरामध्ये जो परिसर आहे, सकल भाग जो आहे तो पूर्ण जलमय झालेला आहे. अद्यापही येथील दुकानं असतील अक्षरशः सोडून जावं लागतं दुकानांना. काही भाजीपाला असेल तो फेकला जातोय. मात्र याकडे ठेकेदार असेल किंवा महानगरपालिका असेल यांचं अद्यापही लक्ष नाहीये. त्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते नागरिकांचं आणि व्यापाऱ्यांचं होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने काहीतरी कडक कारवाई केली पाहिजे. कारण आता नुकतेच जे नवीन आयुक्त आलेले आहेत सुधाकर देशमुख यांनी लक्ष देणं गरजेचं आहे तेवढंच. आणि सुरक्षेची यंत्रणा आहे किंवा पाण्याचा निचरा करणे किंवा नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी त्यांनी यंत्रणा राबवणं गरजेचं आहे. मात्र तसं होताना दिसत नाहीये. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये जर विषय घेतला आपण तर त्यामध्ये राहणार असेल, अंजूर फाटा असेल, एक मुंबई नाशिक महामार्गावरील मानकोली नाका आहे, त्याच्याच बाजूला दापोडा आहे. त्या दापोडा गावामध्ये पण तिथे नाल्याला जो नाला असतो त्या नाल्याला बंद करून तो दुसरीकडे वळवल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. त्याचप्रमाणे महामार्गावरती राजनोली नाका, मानकोली नाका इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. त्यामुळे वाहनांच्या सुद्धा रांगा लागलेल्या आहेत. बर रवी तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि या परिसरात जमा झालेल्या पाण्याचा लवकर निचराही होत नाहीये, त्याला सुद्धा काहीसा वेळ लागतो. इकडे मुंबई पुणे महामार्गावर पाणी झालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही खरी गोष्ट आहे. मुंबई पुणे महामार्गावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. आता ही जी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो ही खरंच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची दृश्य आहेत. आणि या जबरदस्त पाण्याचा फटका या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या वाहनांना बसला. अतिशय संथ गतीनं वाहतूक इथे सुरू आहे. ही दृश्य आहेत ही लोणावळा परिसरातली आहेत. अतिशय अशक्य वाटणारी ही गोष्ट. कोणाला स्वप्नातही वाटणार नाही की मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर इतकं पाणी जमा होऊ शकतं. पण ही पाठीमागची पाटी बघितली तर आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. पुढे लोणावळा आणि खेड किंवा या भागाकडे जाण्याच्या करता दिशानिर्देशन करणारी ही पाटी आहे. आणि ही दृश्य आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची. त्यामुळे इथल्या लोकांना एक फारच वेगळा अनुभव. लोणावळ्याच्या अलीकडच्या या भागात इतकं पाणी साचेल किंवा रस्त्यावर एवढं पाणी होईल मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर असं वाटलं नव्हतं. पण एकाच वेळेला कमी कालावधीत खूप जास्त पाऊस झाल्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. आपण हे दृश्य पाहतो आहोत. ज्यांनी आत्ताच टी व्ही लावला आहे किंवा ज्यांचा विश्वास बसत नसेल त्यांच्याकरता पुन्हा एकदा की ही खरोखरच लोणावळ्याच्या थोडी अलीकडची ही दृश्य आहेत. आणि ही मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचीच दृश्य आहे. इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. वाहनं अतिशय संथ गतीनं यातून प्रवास करतायत. त्यामुळे नीट पहा ही दृश्य. भले मोठे ट्रक, कंटेनर, गाड्या यांची अर्धी चाकं ही पाण्यात बुडाली. आणि तुम्हाला विश्वास नसेल तर आता हा पाठीमागचा निळा बोर्ड पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या बोर्डमधून कळतंय की खेड लोणावळा याच्या अलीकडची साधारण ही दृश्य आहेत. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनय, काय अधिक माहिती आहे जबरदस्त पावसाबद्दल? नक्कीच मिलिंद,
मिलिंद, नक्कीच आपण बघू शकतो की संपूर्ण नवी मुंबईमध्ये कधी असं एवढं फारसं पाणी तुंबत नाही आहे, मात्र संपूर्ण सखल भागामध्ये हा संपूर्ण पाणी तुंबलेलं आपल्याला पाहायला मिळतोय। एक्सप्रेसवेवरती देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे, त्याच्यामुळे एक्सप्रेसवेवरून वाहनांची जी आहे त्या गाड्या संथ गतीने वाहनं जाताना दिसत आहेत। ठाणे पनवेल म्हणजे ठाणे पुणे असेल किंवा सायन पनवेल जो महामार्ग आहे, या महामार्गावरती देखील पाणी साचल्यामुळे तिथून देखील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे, तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली दिसते। आत्ताच काही थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंढरपूरला निघालेले आहेत आणि ते मातोश्रीवर निघालेले आहेत, त्यांना देखील कदाचित या सगळ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल। मी आता सध्या आहे मिलिंद तुर्भे रबाळे पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनजवळ आपण बघू शकता की सध्या हा पोलीस स्टेशन देखील पाण्यामध्ये गेलेलं आहे, कारण संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये पाणी शिरलेलं आहे। गुडघाभर पाणी आतमध्ये पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आहेत। हीच परिस्थिती शहरामधल्या सगळ्या सकल भागामध्ये ही परिस्थिती आहे। मग महापे असेल, त्याचबरोबर ऐरोली असेल, सानपाडा असेल, नेरूळ असेल, या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण जर उरण आणि पनवेल ह्या सगळ्या परिसरामध्ये जरी आपण पाहिलं गेलं तर तिथे देखील सगळ्या गावागावांमध्ये पाणी साचलेलं आहे। उरणचा जो दिगोडे परिसर असेल, चिरनेर परिसर असेल, ह्या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि तिथून वाहनं जाणं देखील मुश्किल झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये काल रात्रभरापासून जे ग्रामस्थ आहेत ते घराच्या बाहेर आहेत आणि त्यांना म्हणजे रात्र ही शाळेमध्ये काढावी लागली आहे। अनेकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसलेलं आहे। आपण मिलिंद बघू शकतो की पोलीस स्टेशनमधली ही परिस्थिती आहे, हे तुर्भे पोलीस स्टेशन आहे, ह्या पोलीस ठाण्यामध्ये ही परिस्थिती आहे। आतमध्ये कामकाज पूर्णपणे ठप्प झालेलं आहे, सगळेजण खुर्च्या टेबलांवरती बसून हे कामकाज करताना दिसतंय। MIDC मधून येणारा जो नाला आहे त्या नाल्यामधून पाणी पुढच्या बाजूला शहराकडे जात नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक कंपन्यांनी नाले बंद केले असल्यामुळे ही परिस्थिती आपल्याला दिसते। तर ऐरोलीचा परिसर असेल, चिंचपाडा असेल, ह्या सगळ्या झोपडपट्टीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आपण बघू शकता की आता हे तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये पूर्णपणे कामकाज ठप्प आहे, सगळी लाईट पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे सुरक्षेच्या कारणास्तव आणि त्याचमुळे इथलं संपूर्ण कामकाज ठप्प झालेलं आहे। एक आणखीन सगळ्यात महत्त्वाची बाब बघायला गेलं तर शहरामध्ये अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत आणि त्याचमुळे वाहतूक कोंडी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली दिसते। मिलिंद, विनय, या पोलीस स्टेशनमधलं गुडघाभर पाणी बघून आणि पोलीसच आता शोधतायत की काय नेमकं करायचं आणि मार्ग कसा काढायचा हे पाहून एक क्षणभर गंमत वाटली, पण मोठी अडचण आहे इथल्याही पोलिसांची की काम तर करावं लागतं, पाण्यात उभं राहून काम करावं लागतं या पोलिसांना। आपण अपेक्षा करूयात की पाऊस थोडासा कमी होईल, किमान या पोलीस स्टेशनमधल्या पाण्याचा तरी निचरा होईल, किंवा तू जसं म्हणा काही जणांच्या घरातही पाणी गेलं आहे, इथलंही पाणी लवकर उतरेल अशी आपण अपेक्षा करूयात। तर विनय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। इकडे दिघी परिसरात एक रस्ता खचला आहे। रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथे रस्ता खचून वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आणि रस्त्यावर आलेला हा सगळा मातीचा ढिगारा सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही, पण आता हा ढिगारा हटवण्याचं मोठं आव्हान प्रशासनाला करावं लागणार आहे। आपण पाहतो पावसाचा जोर प्रचंड आहे, संपूर्ण कोकणभर पावसाचा मोठा जोर आहे। काही ठिकाणी रस्ता थोडासा खचला आहे, काही ठिकाणी डोंगराच्या कडेचा काही भाग प्रचंड पावसामुळे ओलसर झालेली ही माती किंवा काहीसे ढिले झालेले हे दगड मातीच्या ढिगाऱ्यासह खालती येताना दिसत आहेत। मोहन जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मोहन, कोणकोणत्या भागातली दृश्य आहेत आणि रायगड जिल्ह्यात काय स्थिती आहे पावसाची? कालपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय, जोरदार पाऊस, रात्रभर पाऊस पडत होता, म्हणून सकाळी पूर्ण सगळ्या नद्या भरलेल्या आहेत, नाले भरलेले आहेत आणि दिघीच्या ठिकाणी दरड कोसळलेली आहे। पूर्ण जो दरड आहे तो रस्त्यावर आलेला आहे आणि जो मुरुडमध्ये जे आहे ते तिथे पण दरड कोसळले, तिथे 3 ते 4 घरांचं नुकसान झालेलं आहे। परत मुंबई गोवा हायवेवर मुंबई गोवा हायवेवर काही ठिकाणी पाणी आलेलं आहे, तो हायवे पूर्ण थांबलेला आहे आणि हा जो पाऊस आहे तो थांबण्याचा हे घेत नाही, पूर्ण पाऊस मुसळधार पडतोय, सगळ्या नाल्या भरलेल्या आहेत, प्रशासकीय पूर्ण सज्ज आहे, पूर्ण रेस्क्यू टीम सज्ज आहे आणि जिथं जिथं नद्यांच्या शेजारी जे गावं आहेत, घरं आहेत, त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्या नदीकाठच्या गावांना कुणी नदीच्या ठिकाणी जाऊ नये, समुद्रात जाऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे। काम असेल तरच बाहेर पडा असं सांगण्यात आलेलं आहे। भारतीय हवामान खात्याने अजूनही आज अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे, म्हणून प्रशासन आज सज्ज आहे। बरं, पेणच्या जवळच्या काही भागांमध्ये सुद्धा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे।
असं कळतं किंवा कोकण रेल्वेला काही ठिकाणी फटका बसलाय का? काही माहिती मिळू शकले? कोकण रेल्वेचे अधिकारी सज्ज आहेत. काल त्यांची मीटिंग झाली. पूर्ण आज पाऊस पडते म्हणून सगळे त्यांचे जे कर्मचारी आहेत ते कोकण रेल्वे ठिकाणी आहेत. जिथं जिथं पाणी भरेल त्या ठिकाणी जर पाणी भरलं असेल तर हे जो रेल्वे आहे तो थांबवण्यात येईल असंही सांगण्यात आलेलं आहे. काल मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर त्या ठिकाणी पाणी होतं. आज मुंबई गोवा हायवेवर पाणी आहे. ठिकठिकाणी पाणी आज नागोठण्यात जे बाजारपेठेत आहे ते पाणी शिरण्यात सुरू झालेलं आहे. तिथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. हा जो कुंडलिका नदी आहे ती धोक्याच्या पातळीची वर आहे. सावित्री पण आहे. हे ज्या नद्या आहेत त्या नद्याच्या ठिकाणी जे गाव आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा पूर्ण सज्ज आणि पोलीस या ठिकाणी सज्ज आहेत. जिथे जिथे गावातले सरपंच जे तलाठी आहेत त्यांना सज्ज करण्यात आलेला आहे. हा प्रशासन पूर्ण जिल्ह्यात सज्ज आहे. असंच जर पाऊस पडलं तर अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला. असंच जर पाऊस पडलं तर रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी भरू शकतं. बरं, मोहन तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आपण जर का घराबाहेर पडत असाल तर थोडीशी काळजी घ्या. मग तुम्ही मुंबईत राहत असाल, तुम्ही पुण्याच्या दिशेने कोकणाच्या दिशेने जात असाल किंवा उपनगरांच्या दिशेने सुद्धा, म्हणजे तुम्ही ठाण्यात राहताय आणि तुम्हाला कल्याण किंवा डोंबिवलीला जायचं आहे तरीसुद्धा अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. अन्यथा एखाद्या वेळेला तुम्ही या पावसात आणि त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये अडकू शकाल. काळजी घ्या. बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा आणि मुद्दा आहे पावसाचा. कारण पाऊस सगळीकडे जबरदस्त कोसळतोय. रात्रभर अनेक ठिकाणी पाऊस झाला आणि अजूनही पावसाचं प्रमाण काही भागात वाढतंय. प्रामुख्यानं ठाणे जिल्ह्यात आणि ठाणे शहराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि यामुळे शीळ रस्त्यावर पुन्हा एकदा पाणी झपाट्यानं वाढू लागलंय. इथे वाहतूक कोंडी अगदी खूप जास्त नाही आहे, पण गेले 3 दिवस सतत हा रस्ता पाण्याखालती आहे. गेले 3 दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे शीळ रोड पाण्याखालती गेला आहे. मोठी वाहतूक कोंडी आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी याच्या शीळ रोडच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जी बांधकामं आहेत तिथे कमरेपेक्षाही जास्त काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे. काही मोठी निवासी संकुलं या परिसरात सध्या झपाट्यानं उभी राहत आहेत. या निवासी संकुलांमध्ये सुद्धा कमरेपेक्षा जास्त छातीपर्यंत पाणी पाहायला मिळत आहे. रविवारी संध्याकाळी 4 नंतर शीळ रोडवर अतिशय जबरदस्त अशी न भूतो न भविष्यती अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळाली. ज्या छोट्या 3 चाकी आणि 4 चाकी गाड्या आहेत त्या तर शीळ रोडला अर्ध्या अधिक पाण्यात बुडलेत आणि त्या कालपासून तशाच आहेत. नाईस वर्ल्ड बिल्डिंग ते खान कंपाऊंड या सगळ्या परिसरात अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ठाण्याहून जर का कल्याण डोंबिवली पनवेल या दिशेने जाण्याचा विचार करत असाल तर जरा सांभाळून, घड्याळ म्हणण्यापेक्षाही पाऊस बघून मगच बाहेर पडा. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. जमिनीच्या वादातून एका व्यक्तीवर भर दिवसा तलवारीनं हल्ला करण्यात आलाय. मुंबईजवळच्या दहिसर कांदरपाडा या परिसरातली ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली. हल्ल्याची घटना मोबाईलमध्ये कैद झाली. जमिनीच्या वादातून हा सगळा प्रकार झाला आणि भर दिवसा भर रस्त्यात हा सगळा प्रकार झाला. थेट नंग्या तलवारी काढून एकमेकांवर वार करण्यात आले. भर रस्त्यात 10 जणांच्या समोर हा सगळा प्रकार झाल्यानं काही काळ सगळेच जण हादरून गेले. दहिसरच्या
कांदरपाडा परिसरातली ही दृश्य. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात आता 3 जणांना अटक केली आहे. एका गाडीतून काही जण आल्याचं कळतं आणि 2 गटांमध्ये हाणामारी झाली. परस्परांवर तलवारी उगारण्यात आल्या. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम संजीवनी गाडी. ही गाडी भारतातल्या वेगवेगळ्या भागात फिरून लसीकरणाच्या बद्दल जनजागृती करते. या मोहिमेला अनेक ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आज ही गाडी कुठे आहे पाहूयात. Ozara